सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पुणवतच्या वारकऱ्यांसमवेत श्वान करतोय पंढरीची वारी। भेटी लागी जीवा लागलीसे आस तुकोबारायांच्या या अभंगातील ओळीप्रमाणे सध्या हजारो वारकऱ्यांच्या पायी दिंड्या ठिकठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत। सर्व वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली आहे। मात्र सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पुणवत गावातून गेलेल्या पायी दिंडीतून असाच एक मुका जीव वारकऱ्यांसोबत जणू पंढरीची वारी करतोय आणि तो जीव आहे एक भटका श्वान। वारकऱ्यांसमवेत रेड येथून हा श्वान दिंडीत सामील झाला आहे आणि विशेष म्हणजे एका पायाने तो विकलांग असूनही दिंडीत चालत आहे। श्वानाच्या या अनोख्या वारीने वारकरी भारावून गेले आहेत। शिराळातील पुणवत येथून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची पायी दिंडी रवाना झाली आहे। सदर दिंडी रेड या गावाजवळ गेली असताना एक भटका श्वान दिंडीत सामील झाला आहे। थोड्या अंतरानंतर तो परत फिरेल असं वारकऱ्यांना वाटलंय, मात्र तो चालतच राहिलाय। प्रत्येक जीवामध्ये देवाचं अस्तित्व असतं अशा भावनेने वारकऱ्यांनी या श्वानाला दिंडी बरोबरच चालू दिलंय। सलग 12 दिवस हा श्वान वारकऱ्यांसोबत दिंडीतून पंढरपूरच्या दिशेला जातो आहे। प्रत्येक मुक्कामात तो वारकऱ्यांच्या सोबत थांबतो आहे। वारकऱ्यांनी त्याच्या गळ्यात फुलांचा हार घातलेला असून तो दिंडीत अत्यंत शिस्तीने चालतो आहे। सगळ्यांचे लक्ष वेधत आहे। विशेष म्हणजे त्याला ट्रॅक्टरमध्ये बसवलं तर तो लगेच खाली उतरतो आणि दिंडी सोबत चालू लागतो। संतांनी सर्व मुख्या प्राण्यातही देव पाहिला आणि हे सत्य डोळ्यासमोर ठेवून दिंडीत चालणाऱ्या या मुख्या वारकऱ्याला सर्व वारकऱ्यांनी प्रेम दिलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।